कार्यालय कराड यांच्या वतीनं व प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री दशरथ वाघुले सर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी बिंदा गुरव मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली 28/2/2026 रोजी जी रस्ता सुरक्षा दौड आपण आयोजित केली आहे। या दौडमध्ये कराडवासीय, पाटणवासीय आणि बाकीचे लोकही सामील होऊ शकतात। करायचं फक्त एकच आहे की जो स्कॅनर आहे, जो स्कॅनर कराडमधल्या विविध चौकांमध्ये लावला जाईल, आपल्याला पॉम्पलेटद्वारे दिलेला आहे, तो स्कॅनर आपण स्कॅन करायचा आहे आणि अतिशय मूलभूत अशी कमी किचकट अशी माहिती आपण साधारणतः 2 मिनिटात भरायची आहे आणि ही एकदा नोंदणी पक्की झाली की आपला समावेश पक्का होईल। आणि ह्या नोंदणीसाठी कुठलंही शुल्क नाही आहे, ही विनाशुल्क अशी नोंदणी आहे। आणि या दौडमध्ये आपण सहभागी झाला की हा सहभाग केवळ आपला स्पर्धक किंवा आपलं मेडल, आपलं टी-शर्ट यापुरतं मर्यादित राहणार नाही, तर याद्वारे आपण समाजाला खूप मोठा एक संदेश द्याल की मी सुरक्षित, तुम्ही सुरक्षित, समाज सुरक्षित अशा पद्धतीची ही रस्ता सुरक्षा दौड आपण आयोजित जरी आम्ही केली असली तरी सगळ्यांनी आपण मिळून ही यशस्वी करायची आहे। आणि ह्या पद्धतीनं आपण नक्की मोठ्या प्रमाणात सहभागी व्हाल आणि ती यशस्वी कराल अशी मला मनोमन खात्री आहे। आणि त्याबरोबरच जे वाहतुकीच्या संदर्भातले जे नियम आहेत, त्या नियमांचंही पालन आपण ह्या दौडपासून एक संकल्प स्वरूपात करायचं आहे। आणि हे जर अशा पद्धतीनं आपण करू तर निश्चित स्वरूपात एक सुरक्षित अशी वाहन संस्कृती कराडमधून सुरू होईल आणि सुरक्षित वाहन संस्कृतीचा कराड पॅटर्न म्हणून निश्चितच याचा चांगल्या पद्धतीनं बोलबाला होईल असं मला वाटतं। 15 वर्षाच्या वरच्या स्त्री पुरुषांना यामध्ये सहभागी होता येईल, 15 वर्षाच्या वरच्या सगळ्यांना यामध्ये सहभागी होता येईल अशा, कारण यामध्ये वयोमर्यादा ठेवायचं एकच कारण आहे की वेळ सकाळची आहे आणि गर्दी असणार आहे, त्यामुळे लहान मुलांना आपण यामध्ये 15 वर्षापेक्षा खालच्या मुलांना यामध्ये समाविष्ट करत नाही आहे, तर ती फक्त मर्यादा आहे। बाकी साधारणतः एक 4-4.5 किलोमीटरचं अंतर आहे। त्या मुद्दाम आपण गावातून ही स्पर्धा घेतोय की गावाच्या मुख्य पथावरून ही स्पर्धक धावल्यामुळं एक जी वातावरण होईल, त्याद्वारे एक समाज प्रबोधन होईल आणि ह्या गोष्टी साध्य व्हाव्यात यासाठी आपण कराडचा मुख्य रस्ता म्हणजे घाटावरून ही स्पर्धा सुरू होईल आणि घाटावरच ही स्पर्धा संपेल। तर यामध्ये नोंदणी आहे ते निःशुल्क असणार आहे। तर त्यामधून आपण लिंकवर क्लिक केल्यानंतर प्रथमतः आपल्याला सूचना येईल की 15 वर्षावरील स्त्री पुरुष असतील दोघांचा सहभाग राहणार आहे, 15 वर्षाच्या खाली सहभाग राहणार नाही। तर त्यामध्ये सर्टिफिकेटसाठी एंट्री करण्यासाठी आपल्याला फुल नावाची एंट्री करावी लागणार आहे। तर प्रथमतः आपलं स्वतःचं पूर्ण नाव असेल ते टाकावं लागणार आहे। पूर्ण नाव टाकल्यानंतर आपल्याला ब्लड ग्रुपचा उल्लेख करावा लागणार आहे, जो स्वतःचा ब्लड ग्रुप आहे तो टाकायचा आहे। त्यानंतर जेंडर असेल ते मेन्शन करायचं आहे, व्हॉट्सअप मोबाईल नंबर असेल तोही मेन्शन करायचा आहे। तर त्यानंतर आधार कार्डवरची जी तुमची जन्मतारीख आहे ती मेन्शन करायची आहे, तुमचं एज मेन्शन करायचं आहे, आधार कार्ड नंबर मेन्शन करायचा आहे, टी-शर्ट साईज या ठिकाणी मेन्शन करायचं आहे। तर 38 पासून 46 पर्यंत 38, 40, 42, 44, 46 या एम पासून XXL, XXLच्या साईज टी-शर्टच्या अवेलेबल आहेत। तर या ठिकाणी डिक्लेरेशन पण दिलेलं आहे, त्या डिक्लेरेशनचा चेकबॉक्स क्लिक करायचा आहे, ईमेल ID पण मेन्शन करायचा आहे आणि रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला काही वेळानंतर किंवा दुसऱ्या दिवशी तुम्हाला व्हॉट्सअपवर किंवा टेक्स्ट मेसेज येईल, त्या ठिकाणी तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला प्रत्येकाला दिला जाणार आहे। तो रजिस्ट्रेशन नंबर घेऊन तुम्हाला ज्या दिवशी मॅरेथॉन आहे 28/2/2026ला सकाळी 6 वाजता ही मॅरेथॉन चालू होणार आहे। तर त्याच्या अगोदर इन बिटवीन तुम्हाला हजर राहायचं आहे आणि तो रजिस्ट्रेशन नंबर सांगितल्यानंतर तुम्हाला किटचं वाटप आहे तुमच्या रजिस्ट्रेशन नंबरनुसार, तुमच्या साईजनुसार, रजिस्ट्रेशन केलेल्यानुसार होणार आहे। धन्यवाद।